थँक्यू. मॅडम, तुम्हाला काही सांगायचं आहे नाटकाबद्दल? तुमचा अनुभव, तुमची आधी स्वतःची ओळख करून द्या. हो, मी सौ सुषमा निकम, कोथरूड अंधशाळेत मी शिक्षिका आहे. तुम्ही काय शिकवता? मी सर्व विषय मराठी आणि वेदकाम खुर्च्या विणायला महत्त्वाचं शिकवते आणि बाकीचे विषय घेतात. एक ते आमची प्राथमिक शाळा आहे, 1 ते 4थीपर्यंत सगळे विषय मी घेऊ शकते. तर हे नाटक जेव्हा बसवलं तेव्हा मला शाळेपासून नाटकाचा अनुभव होता, पण अभिनय करायला जो मिळाला तो इतर माझ्या सहकारी शिक्षकांनी, पुजारीबाईंनी वगैरे हात धरून वगैरे मला शिकवलं. आणि मुख्य म्हणजे मला अनुभव आला अभिनयाचा. आणि माझे मिस्टर पण संगीतकार नाटकाचे असल्यामुळे मला सतत त्यांच्याबरोबर राहता आलं. आणि आमचं नाव हे वाल्मिक निकम. तर आम्ही दोघांनी सक्रिय सहभाग आमचा ह्या नाटकामध्ये असल्यामुळे मला जास्त समाधान वाटलं. आणि स्वागत सरांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मला बरं वाटलं, आनंद होतो. आणि काही तुम्हाला म्हणजे सांगायचं या म्हणजे अभिनय करताना काही अडचणी आल्या किंवा? अभिनय करताना म्हणजे आम्हाला काहीच अनुभव नसतो. डोळस लोकांना जसं म्हणजे प्रत्येक संवाद साधताना ते डोळ्यांनी वगैरे हालचाली करून डोळ्यांनी सुद्धा खाणाखुणा करतात किंवा हात हलवतात. कोणाच्या काही लकबी असतात, पण आमच्यात काही लकबी नसतात. आम्ही बोलताना पण आम्ही दुसऱ्यांचा चेहराही बघू शकत नाही आणि त्यामुळे आम्हाला अभिनय करताना आरशात बघून काही अभिनय करता येत नाही. त्यामुळे माझा अट्टाहास असा होता की ज्या काही मला अभिनय जो काही शिकवतील तो मी न चुकता अचूकपणे करावा. आणि तो त्याप्रमाणे मी प्रयत्न करत गेले. आणि मला प्रत्येकाने म्हणजे असं सांगितलं की तुम्ही करताय ते अगदी व्यवस्थित करताय, बरं करताय. आणि तो माझा उत्साह वाढत गेला. मग याच्यामधल्या हालचाली वगैरे मग तुम्ही कशा शिकला? नाही, मला पुजारीबाई म्हणून आमच्या असिस्टंट सुपरिटेंडेंट त्यांनी मला हात धरून माझ्या त्या मागे उभे राहायच्या आणि असे हात हलवा, असं करा, असं ज्योत करा, हे असं अगदी म्हणजे त्यांनी करून दाखवलं. पण माझा हात धरून त्यांनी केलं. स्पर्शाने शिकलात? हो, स्पर्शानेच अभिनय म्हणजे त्यांना बघून किंवा त्यांनी जे करून दाखवलं ते पुन्हा पुन्हा त्यांच्या समोर मी करायची. म्हणजे नाटक चालू असो नसो, मी जरी डबा खायला जरी चाललो तरी चला 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 असं करत जायचं. म्हणजे आपला अभिनय विसरू नये असा माझा प्रयत्न होता. त्यामुळे आता मला बराच आत्मविश्वास माझा वाढलाय आणि संधी शोधतीये. धन्यवाद. I am Madhu Sampath. For last 3 years I have been working for physically handicapped people. I have seen them working in great times of difficulties. The way they try and adjust themselves to their disability and they try to perform in a much better way. But this is something unusual, an experiment which can be termed just excellent, because people who are with whom I am working, they are handicapped in a different way, whereas they can see the thing that they are working on, the machine that they are working on, but they cannot, they have the disability of hands or legs or other limbs, which they have to control by seeing it. Here it is without seeing anything, they are doing it. I was very much impressed by the movements when the girls were doing legims. Their movement was very fine, very smooth and without any flow, which if I am not aware that they are visually impaired, I could not believe that I could have done it much better. Their dancing or to the tune was so nice that it was, beyond imagination to compare that they are without sight. The way they have tried to imitate Gandhiji or Jawaharlal Nehru or Subhash Chandra Bose, you feel that they are really got and so much engrossed into the character that they are able to perform it much better. This is an experiment which needs to be congratulated and which needs to be appreciated by one and all. Thank you. आपका नाम बताइए. मेरा नाम है विनोद रामदेव यादव. आप अभी क्या पढ़ते हैं? मैं मैं अभी 8वीं की परीक्षा मैंने दी है. अब एग्ज़ाम में निकाल क्या लगता है वो क्या जाने. तो अभी आपका रोल क्या है इसमें? मैं नेताजी सुभाष चंद्र बोस का रोल करता हूँ. एंड आपने अभी जो भी किया है परफॉर्मेंस, तो क्या क्या अनुभव आए आपको? मुझे अनुभव तो बहुत अच्छे आए. जैसे कि नेताजी का रोल करते वक्त
बहुत अच्छा लगा कि मैं किसी नेता का रोल अदा कर रहा हूँ, और जिन्होंने मुझे रोल देने की मतलब ये अच्छा रोल कर सकता है सुभाष बाबू का, वो जिन्होंने मुझे मतलब स्वागत जी ने मुझे इस लायक समझा कि वो ये अच्छा रोल करेगा, और उन्होंने उस हिसाब से मुझे रोल दिया। तो सबसे पहले मैं उन थोरात जी का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि उन्होंने मुझे इस लायक समझा और मुझे वो रोल करने का मौका दिया इस ठीक नाटक है, में। अभी जो भी आपको स्वागत थोरात सिखाते हैं वो तो आप देख नहीं सकते, जी हाँ। लेकिन आपने कैसे बिना देख के हाँ। ये सब परफॉर्मेंस किया है स्टेज पे कि सुभाष जी कैसे चलते हैं, हाँ। उन्होंने कैसे करना चाहिए अभिनय, वो कैसे सीखे आप? उन्होंने सबसे पहले मुझे, वो तो मुझे कुछ पता नहीं था सुभाष बाबू कैसे चलते हैं, वो कैसा उनका ड्रेस है, कैसे वो मतलब, तो उन्होंने पहले मुझे सब कुछ सिखाया। कैसे सिखाया कि उन्होंने सिर्फ आपको ये बता दिया या नहीं स्पर्श करके सब? उन्होंने सबसे पहले मुझे हाथ को पकड़ के सिखाया कि यहाँ से यहाँ तक चलना चाहिए, यहाँ से यहाँ तक आपको आके ऐसा मुड़ना है, ओके। और फिर आपको मुड़ के आपको प्रतिज्ञा करनी है। ये सब उन्होंने मुझे सिखाया। वो सिखाने के बाद सबसे पहले तो मैं इतना घबरा रहा था, मुझे ऐसा लग रहा था कि मैं रोल कर पाऊंगा या नहीं, लेकिन जब स्वागत जी ने मुझे ये बताया कि नहीं, तुम अंधे हो तो क्या हुआ, लेकिन तुम रोल भी बहुत अच्छा कर सकोगे, तुम प्रयास करो, तो उनकी बात मान के मैंने प्रयत्न किया और मैं उस प्रयत्न में यशस्वी हो गया। ये मुझे सबसे अच्छी बात लगती है। इस अभी जो भी आपने अभिनय किया उसमें जी कुछ हाँ। मुसीबतें आई आपको? जी बिल्कुल नहीं, मुसीबतें बिल्कुल आई नहीं। तो आपने सब कुछ सीख लिया जल्दी? जी हाँ। अच्छा, और क्या कहना है आपको? और अब आप क्या पूछेंगे, ये क्या पता? नहीं, आपको खुद के कुछ एक्सपीरियंस बताइए कि ये करते समय कैसा लगा, और कुछ कहना चाहेंगे आपके स्कूल के बारे में, आपके मैडम के बारे में, आपके टीचर के बारे में? जी मैं तो सिर्फ इतना कहना आप चाहूँगा। आगे क्या करना चाहते हैं? हाँ, मैं तो सिर्फ इतना कहना चाहूँगा कि ये नाटक में काम करते वक्त मुझे बहुत अच्छा लगा, अच्छा लग भी रहा है। इतना अच्छा लगता है कि लोग हमें पसंद करते हैं, लोगों ने हमें पसंद किया, तभी लोग हमें यहाँ बुलाते हैं नाटक करने के लिए, और जब लोग हमसे मिलते हैं तो बहुत ही खुशी होती है कि वाह, लोगों को हमारा काम तो अच्छा लग रहा है। ये हमें सबसे अच्छी खुशी लगती है। और मैं बड़ा होकर हमारे यूपी के मशहूर कलाकार हैदर अली जुगनू की तरह एक कलाकार बनना चाहता हूँ। अच्छा, ओके, थँक्यू। हाँ, वेलकम। तुझं काय नाव? पुढे तुझं नाव सांग. माझं नाव उज्ज्वला नाईकनवरे. अच्छा, आणि तू काय शिकतेस आता? मी आत्ता सध्या 9वीची परीक्षा दिलेली आहे. आता या नाटकाबद्दल, या नाटकात काम करताना तुला काय काय म्हणजे कसं कसं शिकलीस तू? मी या नाटकात झाशीच्या राणीचं पाठ केलं होतं. झाशीच्या राणीचं प्रथमतः पाठ करताना मला फार भीती वाटली की झाशीची राणी इतकी शूर आणि आपण तिचं पाठ करणार हे आपल्याला येईल की नाही अशी माझ्या मनात पहिल्यांदा कल्पना आली होती. नंतर जेव्हा मला स्वागत थोरात सरांनी जेव्हा माझी निवड केली तेव्हा मला माझ्या मनात तर आनंद तर होताच होता, पण शिवाय मला भीतीही खूप वाटत होती की झाशीची राणी इतकी धाडशी, झाशीच्या राणीने इतकं सगळं काही केलं, सगळ्या शत्रू जे आपल्यावर अन्याय करत होते त्या शत्रूंना मारून टाकलं वगैरे असं काही सगळं माझ्या मनात होतं. पण जेव्हा खरोखरच आपण शत्रूंना मारणार आहोत का ही माझ्या एक मनात कल्पना होती. पण जेव्हा स्वागत थोरात सरांनी जेव्हा आमच्या पुजारी मॅडमला सांगितलं की तुम्ही असं तिला शिकवा, असे तलवारीचे वार करायचे, तेव्हा मला आमच्या पुजारी मॅडमने मला सर्व काही हातात तलवार कशी धरायची, कशी तलवार काढायची, कसे तलवारीचे घाव करायचे यापासून सर्व शिकवलं. पण तू हे स्पर्शाने शिकलीस का कसं? नाही, मी आता अभिनय बघू शकत नाही. हो. पण मग कसं शिकवलं त्यांनी तुला? त्यांनी मला प्रथमतः स्पर्शाने शिकवलं. पहिल्यांदा तलवार चाचून दाखवली आणि मग मी ती तलवार बघितली. मग त्यांनी माझ्या कमरेला तलवार बांधली आणि त्यांनी सांगितलं की अशी तलवार काढायची. मग मी 2दा-3दा ट्राय केला आणि मग ती तलवार काढून बघितली. मग तेव्हा ती मला तलवार काढता आली आणि मग त्यांनी मला तलवारीचे घाव कसे करायचे, कसं पोवाड्यावर तालात घाव करता येईल हे शिकवलं
सर्व काही. मग तेव्हा मी घाव करू शकले. मग तू आता जो काही रोल केलास तो तर खूप विश्वासाने केलास. हो हो. पण मग स्टेजवर येताना तुला जो आत्मविश्वास निर्माण झाला तो कसा निर्माण झाला, म्हणजे तू कसं येते स्टेजवरती वगैरे? मला पहिल्यांदा म्हणजे तू पावलं मोजतेस का कसं तू हे करतेस? हां म्हणजे गंगाधर पंत आहेत मला थांब जरा, थांब. सांग. हो मी माझ्या पुढची मुलगी गंगाधर पंत म्हणून राणी नागोडे आहे. ती जेव्हा पावलं मोजत जाते तेव्हा मी तिच्या पावलांकडे लक्ष ठेवते आणि तिच्या बरोबरीने मी सुद्धा पावलं मोजू लागते आणि ती जेवढे पावले पुढे जाते तेवढीच पावलं मी मागे येते आणि जाताना मी पावलं मोजतच जाते आणि पावलं मोजतच येते. पण आता हे तुम्ही एवढे प्रयोग केले 17, हां तुमचे 17 प्रयोग झाले, प्रत्येक ठिकाणी स्टेज वेगवेगळे होते. हो हो. मग तू प्रत्येक ठिकाणी पावलं मोजताना मग स्वागत सरांनी तुम्हाला सांगितलं का की इतके पावलं या स्टेजवर मोजावे लागतील? प्रथमतः स्वागत थोरात सरांनी पुजारीबाईंना सांगितलं की एवढा स्टेज आहे. आम्हालाही पहिल्यांदा स्टेजची पूर्ण माहिती दिली. बरोबर. आणि मग स्वागत थोरात सरांनी आणि पुजारीबाईंनी आम्हाला पूर्ण स्टेज फिरून दाखवलं. आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळे स्टेज होते हो हो तिथे तुम्ही प्रत्येक ठिकाणी पावलं मोजलीत का? हो हो. अच्छा. मग तुला आणि काही अडचणी आल्या का शिकताना वगैरे? शिकताना वगैरे तशा काही अडचणी नाहीच आल्या कारण शिक्षकांचं प्रोत्साहन खूपच होतं त्यामुळे काही अडचणी नाही. मग आता हे झाशीच्या राणीचे सगळे जे वाक्य वगैरे आहेत तर तू कसं पाठ केलं असते? मला आमचं ब्रेल पुस्तक करून दिलं होतं. बरं. त्या पुस्तकातून मग मी हे ब्रेल वाक्य तुम्हाला ब्रेल लिपीमध्ये सगळे वाक्य लिहून दिले गेले हो, होते हो. आणि त्यानुसार मग तुम्ही पाठ केलं. हो. अजून काही सांगायचं आहे का तुला? नाही. तू तुझं नाव सांग आता. अश्विनी चोरगे. अश्विनी चोरगे. तू कितवीत शिकतेस? मी 4थीत शिकते. अच्छा. आता तू जे आता हे जे मनूचं काम केलेलं आहेस ते तू कसं शिकलीस सगळं? तुला कोणी शिकवलं, कोणी मदत केली? ते मला आमच्या सर्व शिक्षकांनी शिकवलं. स्वागत सर, पुजारीबाई, बरं. प्रधानबाई या शिक्षकांनी शिकवलं. मग त्याप्रमाणे मी मनूचं काम केलं. मनूचं काम केलंस. आता तू जे स्टेजवरून इतक्या लांबून एका कोपऱ्यात पळत पळत येतेस ते तू कसं शिकलीस? ते मला पुजारीबाई यांनी मला दाखवलं. बरं. त्याप्रमाणे मी पळत गेले स्टेजवर. अच्छा. मग त्यांनी कसं दाखवलं तुला? त्या पण पळत आल्या का तुझ्याबरोबर? नाही, त्यांनी मला कसं जायचं इथून हां. ते सांगितलं. कसं जायचं ते सांगितलं. हो. हं? हो. आणि आता तू हे जे काही शिकलीस तू ते कसं पाठ केलं सगळं वाक्य वगैरे? पाठ केलेस एवढे छान वाक्य तुझे? तुला ब्रेल लिपीतून लिहून दिलं होतं का? नाही, मग मला स्वागत सरांनी तोंडी शिकवलं. तोंडी शिकवलं, त्यांनी म्हणून दाखवलं आणि तू पाठ केलंस हो. असं म्हटलीस तू. हां. हो. आणि आता तू एवढे छान वाक्य म्हणतेस तर तुला काय म्हणायचं त्याच्याबद्दल? म्हणजे तुझे रंग मी केव्हा पाहिलेच नाहीत, हां, तर तुला काय म्हणायचं त्याच्याबद्दल? तुला खरंच असं वाटतं का? हां, म्हणजे रंग तुला अजिबातच माहिती नाही आहेत, होय की नाही? तू बघितलेलेच नाही आहेत, हां? हो. त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला? काही सांगायचं? तुला रंग बघावेसे वाटतात? आणि काय सांग, कसं शिकलीस तू? निलिमा मेडी, मी स्वतः कम्प्युटर प्रोग्रॅमर आहे आणि मी आता या शोबद्दल थोडंसं सांगू इच्छिते. मी जेव्हा पहिल्यांदा हा प्रयोग बघितला या नाटकाचा तेव्हा मी स्वतः इतकी भारावून गेले की म्हणजे काही शब्दच नव्हते मला स्वतः व्यक्त करायला, भावना. मला इतकं यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं की अरे ह्या मुलांना एक अवयव नाही आहे आणि तरीसुद्धा ते इतकं आत्मविश्वासाने ही मुलं स्टेजवर वावरत आहेत. आणि मग आपलं तर काहीच नाही, आपण एवढ्या छोट्या छोट्या अडचणींना हे करतो, मोठं मानतो. तर ह्यांच्याकडे बघून मी बरंच काही मला समजलं, म्हणजे स्वतः फारच.
या मुलांना जेव्हा स्वागत सरांनी जेव्हा हे सगळं शिकवलं की स्टेजवर कसं यायचं, काय यायचं, त्यांच्याकडून मी बरंच शिकले. आणि मला एक अशी इच्छा आहे की मी स्वतः 3 वर्ष कथ्थक डान्स शिकलेले आहे. तर जेव्हा ह्यांचा डान्सवरती एक ड्रामा होणार आहे तर त्याच्याबद्दल मी काहीतरी करावं, मी ह्यांना काहीतरी शिकवावं. माझ्याकडून म्हणजे मी स्वतः इतकं ह्यांना शिकवू इच्छिते डान्सबद्दल की ह्यांना सगळं स्पर्शाने वगैरे सांगावं लागणार आहे. आणि इट्स अ चॅलेंजिंग जॉब. बस आता काही तुम्ही सगळं बघितलेलंच आहे, बाकी काय सांगण्याची गरजच नाही आहे. कल्पना 1993 साली मी अंध मुलांच्या शिक्षण पद्धतीवर एक नाटक केलं होतं. डॉक्युमेंटरी फिल्म केली होती बालचित्रवाणी करता. त्या माहितीपटाचं नाव होतं काळोखातील चांदणे, की अंध विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं जातं, त्यांचे विषय कुठले असतात, कसं शिकवतात त्यांना, हा त्या माहितीपटातला मुख्य विषय होता. हा माहितीपट तयार करत असताना माझ्या असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांमध्ये खूप गुण आहेत, पण त्या गुणांची परख आपण केलेली नाही अजून. तर यांना जर योग्य संधी मिळाली तर ते जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि अशी संधी त्यांना उपलब्ध करून द्यायचं मी तेव्हाच ठरवलं आणि त्या संधीची मी वाट बघत होतो. मध्ये शांता शेळकेंनी अंधई नावाची एक कादंबरी लिहिलेली आहे हेलन केलरच्या जीवनावर. हेलन केलर अंधही होती, मुकी होती आणि बहिरी होती. असं असतानाही तिने आयुष्यामध्ये जे काही कार्य केलं ते ह्या मुलांना प्रेरणादायक ठरेल असं मला वाटलं. आणि मी त्या शांता शेळकेंच्या अंधई कादंबरीचं नभोनाट्यामध्ये रूपांतर केलं हेलन केलरची यशोगाथा नावाने. आणि मी आणि माझे 6 कलाकार आम्ही अंधशाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांकरता त्याचे प्रयोग केले. हे 27 जूनला हेलन केलरच्या जन्मदिवशी आम्ही त्या नभोनाट्याचा पहिला प्रयोग केला मुलींच्या अंधशाळेमध्ये. हा प्रयोग झाल्यानंतर ह्या मुलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून मागणी आली की सर तुम्ही आमचं असं काहीतरी बसवा की आम्ही इतर शाळांमध्ये जाऊन त्याचे प्रयोग करू. तेव्हा मी विचार केला की ह्या मुलांचं फक्त वाचन करून घेणं हे काही आव्हानात्मक नाही आहे. त्याच सुमारास पुण्याच्या महापौर वंदना चव्हाण यांनी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महापौर करंडक स्पर्धा आयोजित केली होती, राज्य पातळीवरील खुली नाट्यस्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये ह्या मुलांना घेऊन भाग घ्यायचं असं मी ठरवलं आणि ह्या नाटकाची निर्मिती त्या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. त्या स्पर्धेमध्ये आम्ही जेव्हा स्वातंत्र्याची यशोगाथेचा प्रयोग केला, संपूर्ण महाराष्ट्रातून 16 संघ खुल्या गटातले आले होते. खुल्या गटामध्ये भाग घेऊन आमच्या या अंध कलाकारांच्या या नाटकाला पहिलं पारितोषिक मिळालं. जागतिक रंगभूमीच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे की 88 अंध कलाकार एकत्र नाटकामध्ये काम करत आहेत. ह्या नाटकात एकही डोळस कलाकार नाही आहे. हे नाटक बसवताना असंख्य अडचणी आमच्यासमोर होत्या की मुलांना एकत्र आणणं. 2 वेगवेगळ्या शाळांमधली मुलं घेऊन मी हा प्रयोग केलेला आहे. मुलींची शाळा पुण्यामधील कोथरूड येते, तर मुलांची शाळा पुण्यातीलच कोरेगाव पार्क ह्या दुसऱ्या टोकाला. सुरुवातीचे 8 दिवस मी दोन्ही शाळांमध्ये स्वतंत्रपणे मुलांची आणि मुलींची प्रॅक्टिस घेत होतो. स्पर्धेच्या प्रयोगाच्या आधी शेवटचे 4 दिवस आम्ही त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि अवघ्या 12 दिवसात आम्ही हा नाट्यप्रयोग उभा केलेला आहे. अंध कलाकार किंवा अंध विद्यार्थी नेहमीच्या वावरामध्ये आपण जे हातवारे करतो बोलताना त्यांचा वापर करत नाही. ते मला त्यांना शिकवावं लागलं की बोट दाखवणे, प्रश्नार्थक चिन्ह, एखाद्याला जा म्हणणे, की ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत की ह्यांचा आपण विचार करत नाही. पण हा प्रयोग करताना ह्या विद्यार्थ्यांचं ग्रास्पिंग पॉवर किती पॉवरफुल आहे, किती चांगले आहे ते लक्षात आलं की त्यामुळे अवघ्या 12 दिवसामध्ये हा प्रयोग होऊ शकला. दुसरी गोष्ट म्हणजे दृष्टी जरी नसली तरी त्यांचे बाकीचे इंद्रिय अतिशय कार्यक्षम आहेत आणि
त्या सेन्सेसचा मी या नाटकामध्ये खूप उपयोग करून घेतलेला आहे त्यांचा, की त्यांच्यामधल्या ज्या कमतरता आहेत त्या बाजूला ठेवून त्यांचे जे प्लस पॉईंट्स आहेत त्याचा वापर या नाटकामध्ये जास्त केलेला आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी झाला. दुसरं म्हणजे हा प्रयोग करताना दोन्ही अंधशाळांमधील शिक्षिका, सर्व शिक्षक, बाकीचा स्टाफ, दोन्ही शाळांच्या प्राचार्या यांचं सहकार्य इतकं मनापासून मिळालं की एक कुटुंब म्हणून आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये वावरत होतो आणि सर्वांच्या सांघिक भावनेतून हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. माझं असं म्हणणं आहे की अंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलावा, त्यांना जीवनामध्ये वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपलब्ध करून द्याव्यात हीच अपेक्षा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता 17 प्रयोग झालेले आहेत, तर या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेस होते. तुम्ही ते कसं मॅनेज? आम्ही जे 17 प्रयोग केलेले आहेत त्या 17 प्रयोगांमध्ये वेगवेगळ्या रंगमंचांवर आम्ही ह्याचे प्रयोग केलेले आहेत. परंतु कुठल्याही रंगमंचावर प्रयोग करण्यापूर्वी त्याची तालीम केलेली नाही आहे. प्रयोग सुरू होण्यापूर्वी 10 मिनटे आधी आम्ही या मुलांना रंगमंच समजावून सांगतो. ह्यांना आम्ही ज्या नाटकाच्या तालमी केल्या तेव्हाच रंगभूमी म्हणजे काय हे मी त्यांना समजावून सांगितलं. रंगमंच कसा असतो, बॅक कर्टन कसा असतो, विंगा कशा असतात, स्पॉट म्हणजे काय, स्पॉट कुठून देतात, त्याचा इफेक्ट काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि हा प्रयोग पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की रंगभूमी या मुलांना चांगली कळलेली आहे. धन्यवाद. जीवन में वे सब कुछ कर सकते हैं जो कि एक आम आदमी कर सकता है. सिंगल व्हाट इज साइटेड पर्सन कैन डू, दैट इज द बेसिक कांसेप्ट ऑफ दिस. नन्हे कलाकारों के लिए शुरुआत में कुछ डर था, पर उसके बाद वे मजा करते रहे. इससे पहले हमने कभी नाटक में काम किया ही नहीं था और मैंने अपने सपनों में भी नहीं सोचा था कि मैं किसी नाटक में काम कर पाऊंगा. वो हमें एक्शन करना हाथ से सिखा रहे थे, लेकिन हमें कुछ मालूम नहीं था. हम जब वो कहते हैं यहाँ मुंह करो, लेकिन हमें कुछ पता ही नहीं था और हम बोलते थे कि मैडम ये ऐसे कैसे. और जब हमारी एक्शन आती है, हमारा डायलॉग, तो कभी कभी ऐसा होता था कि हम गप्पा मारते रहते थे और हमारा ध्यान भी नहीं रहता था. बहुत ही अच्छा. हमें कभी नहीं लगा कि ये नेत्रहीन द्वारा किया गया था. ये तो आम लोगों जैसा, बल्कि उससे भी अच्छा था. कलाकारों को संगीत की ध्वनि पर ही नाटक के अगले क्रम का आभास होता था और उन्होंने अपनी काबिलियत के सहारे दर्शकों को उनके प्राकृतिक कमी का कोई एहसास नहीं दिलाया. ये थे अब तक के समाचार, लेकिन ने पिछले दिनों आजादी के सिपाही की भूमिका निभाने की अपनी हसरत एक नाटक में पूरी कर ली. आजादी की लड़ाई पर उन्होंने मराठी के एक मशहूर नाटक को पूरी महारत के साथ खेला. की रोशनी गंवाने के बावजूद पुणे स्कूल फॉर द ब्लाइंड के 88 छात्रों के हौसले में कमी नहीं आई. रविवार को उन्होंने एक मराठी नाटक स्वतंत्रता याची यशोगाथा यानी स्वतंत्रता की यश गाथा का मंचन किया. 6 से 18 साल के नेत्रहीन बच्चों ने 50 मिनट के इस नाटक में बिना हिचकिचाहट के अपनी भूमिकाएं निभाई. You know, people who have disabilities actually are people with very special abilities. You know, that's what is so wonderful. And seeing these 28 blind children perform was a very deeply moving experience for me. It was very unexpected. I'm amazed at what these children did. You know, they're all blind, and the way they moved on the stage and the way they acted, it was superlative. And also I'll say that the subject itself was very moving, and I wouldn't mind confessing that at one stage when it was going on, I had tears in my eyes. It is superlative, it is fantastic, and I'm proud to be an Indian when we have kids like these doing stuff like this. इस नाटक में आजादी की पूरी लड़ाई की तस्वीर पेश की गई है. इसकी शुरुआत मंगल पांडे के विद्रोह से हुई, फिर लॉर्ड डलहौजी से रानी लक्ष्मीबाई के टकराव, सुभाष चंद्र बोस द्वारा इंडियन नेशनल आर्मी के गठन, लोकमान्य तिलक के स्वराज की मांग और अंत में महात्मा गांधी के भारत छोड़ो आंदोलन को पेश किया गया. हमें तो ऐसा लगता है कि आंखें नहीं है और हमने ये रोल अदा किया, यही हमें सबसे ज्यादा अच्छा लगता है. का आंखें अगर होती
तो काश लोगों को देखकर हम घबरा जाते और स्टेज पे हमारी खड़े होने की हिम्मत भी नहीं होती। इस नाटक का लेखन और उसका ब्रेल लिपि में अनुवाद पत्रकार से निर्देशक बने स्वागत तोरट ने किया है। उनके मुताबिक बच्चों से भावपूर्ण अभिनय करवाना एक चुनौती भरा काम था। मुझे पता चला कि इन बच्चों में बहुत सारे पोटेंशियल्स है कि जिनका हम इस्तेमाल नहीं कर रहे। अंधों की तरफ देखने का हमारा जो दृष्टिकोण है वो बहुत संकुचित विचार का है। अगर इन लोगों को अपॉर्चुनिटीज दी जाए तो ये जिंदगी में कुछ भी कर सकते हैं। मुंबई में इस नाटक के 50 शो होंगे। ये नाटक दिल्ली और अहमदनगर में भी प्रस्तुत किया जाएगा। स्वागत तोरट का अगला नाटक अब मूक बधिरों के लिए होगा, जिसमें सांकेतिक भाषा का इस्तेमाल किया जाएगा। सीमा सिन्हा, TVI, मुंबई। And finally, a group of children from the Pune School for the Blind have enacted a play based on the country's independence struggle. And while the process was a mixture of learning and fun for the children, audiences have been won over by the play. It looks like any other play, except for one thing. The little performers are all blind. Initiated by the teachers of a blind school, the idea was to tap the potential hidden within these sightless children. They can also do the drama, they can also do acting. That's why I've taken this project to instill confidence in them. They can do anything in their life what a sighted person can do. That is the basic concept of this. For the little actors, overcoming their fears and inhibitions was the first hurdle, and the rest was all fun. इससे पहले हमने कभी नाटक में काम किया ही नहीं था और मैंने अपने सपनों में भी नहीं सोचा था कि मैं किसी नाटक में काम कर पाऊंगा। वो हमें एक्शन करना हाथ से सिखा रहे थे, लेकिन हमें कुछ मालूम नहीं था। हम जब वो कहते हैं यहाँ मुँह करो, लेकिन हमें कुछ पता ही नहीं था और हम बोलते थे कि मैडम ये ऐसा कैसे। और जब हमारी एक्शन आती है, हमारा डायलॉग, तो कभी कभी ऐसा होता था कि हम गप्पा मारते रहते थे और हमारा ध्यान भी नहीं रहता था। The artists rely heavily on background music to provide cues for the performance and quite succeed in making the audience forget the nature of their disability. It was superb. Like, it didn't give us a feeling that it was acted by blind people. It looked absolutely normal, or even better, I should say. The play has won more than just awards. It's a story of courage and determination. And for the young handicapped artists, the applause at the end of each show is not just an assurance, but a strong step forward in their lives. Renita Fernandez, Star News. That's the news this Monday night. स्कूल फॉर द ब्लाइंड के छात्रों ने पिछले दिनों आज़ादी के सिपाही की भूमिका निभाने की अपनी हसरत एक नाटक में पूरी कर ली। आज़ादी की लड़ाई पर उन्होंने मराठी के एक मशहूर नाटक को पूरी महारत के साथ खेला। आंखों की रोशनी गंवाने के बावजूद पुणे स्कूल फॉर द ब्लाइंड के 88 छात्रों के हौसले में कमी नहीं आई। रविवार को उन्होंने एक मराठी नाटक स्वतंत्रता याची यशोगाथा यानी स्वतंत्रता की यश गाथा का मंचन किया। 6 से 18 साल के नेत्रहीन बच्चों ने 50 मिनट के इस नाटक में बिना हिचकिचाहट के अपनी भूमिकाएं निभाई। You know, people who have disabilities actually are people with very special abilities. You know, that's what is so wonderful. And seeing these 28 blind children perform was a very deeply moving experience for me. It was very unexpected. I'm amazed at what these children did. You know, they're all blind, and the way they moved on the stage and the way they acted, it was superlative. And also I'll say that the subject itself was very moving, and I wouldn't mind confessing that at one stage when it was going on, I had tears in my eyes. It is superlative, it is fantastic, and I'm proud to be an Indian when we have kids like these doing stuff like this. इस नाटक में आजादी की पूरी लड़ाई की तस्वीर पेश की गई है। इसकी शुरुआत मंगल पांडे के विद्रोह से हुई, फिर लॉर्ड डलहौजी से रानी लक्ष्मीबाई के टकराव, सुभाष चंद्र बोस द्वारा इंडियन नेशनल आर्मी के गठन, लोकमान्य तिलक के स्वराज की मांग और अंत में महात्मा गांधी के भारत छोड़ो आंदोलन को पेश किया गया। हमें तो ऐसा लगता है कि आंखें नहीं है और हमने ये रोल अदा किया, यही हमें सबसे ज्यादा अच्छा लगता है। आंखें अगर होती तो काश
लोगों को देखकर हम घबरा जाते हैं और स्टेज पे हमारी खड़े होने की हिम्मत भी नहीं होती। इस नाटक का लेखन और उसका ब्रेल लिपि में अनुवाद पत्रकार से निर्देशक बने स्वागत तोरक ने किया है। उनके मुताबिक बच्चों से भावपूर्ण अभिनय करवाना एक चुनौती भरा काम था। मुझे पता चला कि इन बच्चों में बहुत सारे पोटेंशियल्स है कि जिनका हम इस्तेमाल नहीं कर रहे हैं। अंधों की तरफ देखने का हमारा जो दृष्टिकोण है वो बहुत संकुचित विचार का है। अगर इन लोगों को अपॉर्चुनिटीज दी जाए तो ये जिंदगी में कुछ भी कर सकते हैं। मुंबई में इस नाटक के 50 शो होंगे। ये नाटक दिल्ली और अहमदनगर में भी प्रस्तुत किया जाएगा। स्वागत तोरक का अगला नाटक अब मूक बधिरों के लिए होगा, जिसमें सांकेतिक भाषा का इस्तेमाल किया जाएगा। सीमा सिन्हा, TVI, मुंबई। और अब बूटा सिंह। In Maharashtra, students of the Pune School for the Blind recently presented a gripping play on the country's independence struggle. It was a dream come true for the students, who lived up to the challenge of visualizing and enacting the scenes in the play. Loss of vision has not hampered the determination of 88 students of the Pune School for the Blind. On Sunday, they took to the stage to perform a Marathi play, Swatantra Yachi Yashogatha, or the Saga of Indian Independence. The visually impaired children between the ages of 6 and 18 enacted the 50-minute play without faltering even once. You know, people who have disabilities actually are people with very special abilities. You know, that's what is so wonderful. And seeing these 28 blind children perform was a very deeply moving experience for me. It was very unexpected. I'm amazed at what these children did. You know, they're all blind, and the way they moved on the stage and the way they acted, it was superlative. And also I'll say that the subject itself was very moving, and I wouldn't mind confessing that at one stage when it was going on, I had tears in my eyes. It is superlative, it is fantastic, and I'm proud to be an Indian when we have kids like these doing stuff like this. The play depicts the struggle of independence, beginning with Mangal Pandey's protest and going on to Rani Lakshmi Bai's confrontation with Lord Dalhousie, Subhash Chandra Bose's formation of the Indian National Army, Lokmanya Tilak's call for Swaraj, and finally Mahatma Gandhi's ultimatum to the British to quit India. हमें तो ऐसा लगता है कि आंखें नहीं है और हमने ये रोल अदा किया, यही हमें सबसे ज्यादा अच्छा लगता है। का आंखें अगर होती तो काश लोगों को देखकर हम घबरा जाते और स्टेज पे हमारी खड़े होने की हिम्मत भी नहीं होती। Journalist and director Swagat Torak wrote the play and later transcribed it in Braille for the cast. He admitted it was a challenge to get the children to visualize, enact and emote the scenes. मुझे पता चला कि इन बच्चों में बहुत सारे पोटेंशियल्स है कि जिनका हम इस्तेमाल नहीं कर रहे हैं। अंधों की तरफ देखने का हमारा जो दृष्टिकोण है वो बहुत संकुचित विचार का है। अगर इन लोगों को अपॉर्चुनिटीज दी जाए तो ये जिंदगी में कुछ भी कर सकते हैं। There will be 50 shows of the play in Mumbai. The play will be later staged in Delhi and Ahmednagar. The director's next venture will be a play for the deaf and the mute in sign language. Seema Sinha, TVI, Mumbai.